शाळांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। जिल्ह्यातील शासकीय आणि गायरान जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नेमाकुल करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा गोरगरिबांना न्याय देणारा ऐतिहासिक क्रांतिकारी बदल ठरणारा असून या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काल याबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की या शासन निर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ घरच नव्हे तर ज्या जमिनीवर हे घर उभे आहे ती जमीन देखील आता संबंधित नागरिकांच्या नावावर होणार आहे। ही घरे पती आणि पत्नीच्या संयुक्त नावावर निर्मित केली जाणार असून यामुळे महिलांनाही घराचा मालकी हक्क मिळणार आहे। ठाणे जिल्हा हा या निर्णयासाठी राज्यातील सर्वात मोठा लाभार्थी ठरणार असून ग्रामीण भागासह महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील लाखो लोकांना यामुळे हक्काची छत मिळणार आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने पुराव्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली असून रहिवासी पुरावा, वीज बिल, 8अ चा उतारा किंवा यापूर्वी प्रशासनाकडून मिळालेल्या नोटिसा आधारभूत मानल्या जाणार आहेत। किमान 500 ते कमाल 1500 चौरस फुटापर्यंतची अतिक्रमणे या नियमावलीनुसार नियमित केली जातील, ज्यामध्ये 500 फुटापर्यंतच्या घरांसाठी विशेष सवलत देण्यात आले। या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली। हा निर्णय केवळ निवासी प्रयोजनासाठी असलेल्या अतिक्रमणांसाठीच लागू आहे। ज्या शासकीय किंवा गायरान जमिनीवर वेअरहाऊस, गोदामे किंवा व्यावसायिक बांधकाम करून अतिक्रमणे केली आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ही योजना केवळ गरजू आणि गोरगरीब व्यक्तींच्या राहत्या घरासाठी असून जमिनीचा गैरवापर टाळण्यासाठी या जमिनी पुढील 5 वर्ष हस्तांतरित करता येणार नाहीत आणि त्या वर्ग 2 या स्वरूपात राहतील। ज्या कुटुंबातील एका व्यक्तीने लाभ घेतला आहे त्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला याचा फायदा घेता येणार नाही, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू कुटुंबापर्यंत पोहोचता येईल असेही त्यांनी नमूद केले। गणवेशासह सर्व शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती शाळांकडून करण्यात येते। त्याविरोधात शासनाने अध्यादेश काढलाय, मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली। अशी सक्ती करणाऱ्या शाळांच्या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय। ठाणे शहरातील विविध शाळांकडून विशिष्ट दुकानातूनच गणवेश खरेदी करावे, विशिष्ट ठिकाणाहूनच वह्या, स्टेशनरी विकत घ्याव्यात, अमक्या दुकानातूनच बूट खरेदी करावेत अशी सक्ती करण्यात येते। ही सक्ती म्हणजे पालकांची लूटमार आहे। शाळांकडून निश्चित केलेल्या दुकानातूनच या साहित्याची किंमत बाजारभावापेक्षा दुप्पट असल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। याबाबत आपणाकडे अनेक पालकांनी तक्रार केली होती, त्यामुळेच अशा शाळांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय असे प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सन 2004 मध्ये अशा सक्तीविरोधात राज्य शासनाने आदेश जारी केले होते, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही। आता पुन्हा 15 एप्रिल रोजी या सक्तीविरोधात GR काढण्यात आलाय। या GRचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाण्यातील राज्य शासन बोर्ड, CBSE, ICSE, IGCSE बोर्डाच्या सर्व शाळांना पत्र देऊन सक्ती न करण्याची सूचना करण्यात येणार आहे। त्यानंतर या शाळांनी सक्ती केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते शाळांच्या समोर आंदोलन करतील असा इशारा प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या देशातील आघाडीच्या वैज्ञानिक संस्थांचा अनुभव घेण्यासाठी मोठी संधी मिशन भरारी या उपक्रमातून मिळाली। ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या 59 गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडलाय। मिशन भरारी हा केवळ उपक्रम नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारा प्रयत्न आहे। आपल्या गावातील मुलांनाही आभाळाला स्पर्श करता येतो हे या माध्यमातून सिद्ध होते। या उपक्रमातून निवड झालेले विद्यार्थी म्हणजे सायन्स सोल्जर्स आहेत। विज्ञान म्हणजे फक्त अभ्यास नाही तर का हा प्रश्न विचारण्याची सवय आहे। ही जिज्ञासा तुम्हाला पुढे मोठे बनवेल असे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले।
मिशन भरारीचा शुभारंभ यंदाच्या प्रजासत्ताक दिनी करण्यात आला होता. त्यानंतर अल्पावधीतच प्रक्रिया पूर्ण करून इयत्ता 5वी ते 8वीतील विद्यार्थ्यांमधून 59 जणांची निवड करण्यात आली. 27 एप्रिल ते 1 मे दरम्यान हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळणार आहे, जे अनेकांसाठी आयुष्यातील पहिलाच अनुभव ठरणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण 59 विद्यार्थ्यांपैकी 54 मराठी माध्यमातील तर 5 उर्दू माध्यमातील विद्यार्थी आहेत. कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील विद्यार्थिनी जिया हलपतराव हिने भावना व्यक्त करताना सांगितले की आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या ठिकाणी जाण्याची संधी मिळणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. चौकट सहल कार्यक्रमानुसार 27 एप्रिल रोजी मुंबईहून तिरुवनंतपुरम येथे प्रवास होईल. 28 एप्रिल रोजी विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लपूर पुतळा आणि सिनेसट व्ह्यू पॉईंटला भेट दिली जाईल. 29 एप्रिल रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा इकोटेरियल, रॉकेट लॉन्चिंग स्टेशन आणि प्रियदर्शनी तारांगण येथे भेट दिली जाईल. 30 एप्रिल रोजी नैसर्गिक इतिहास संग्रहालय तर 1 मे रोजी नेपियर संग्रहालय येथे भेट देऊन परतीचा प्रवास केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली असून प्रवासासाठी वातानुकूलित बसेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील भाजी मार्केटमध्ये बेकायदा सुरू असलेल्या मसाला गिरण्यांमुळे ध्वनी प्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या कारणास्तव सील करण्यात आलेल्या मसाला गिरण्या पुन्हा बेकायदेशीरपणे सुरू झाल्या असून गाळेधारक तसेच नागरिकांच्या तक्रारी येताच आमदार केळकर यांनी संयुक्त बैठक घेऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यानंतर या गिरण्यावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील महात्मा फुले मार्केटमध्ये सुमारे 500 गाळेधारक असून येथे भाजी विक्रीचा व्यवसाय होतो. मात्र येथे विनापरवाना मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्याने ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. गाळेधारक आणि रहिवाशांच्या तक्रारी केल्यानंतर आमदार केळकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर या गिरण्या सील करण्यात आल्या होत्या. मात्र 15 दिवसांनी पुन्हा त्या बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आल्यात. या गिरण्या आता पुन्हा बेकायदेशीरपणे सुरू झाल्याने परिसरात प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. याबाबत आमदार केळकर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी, गाळेधारक आणि रहिवासी यांची संयुक्त बैठक झाली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात ही संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी अतिरिक्त आयुक्तांची देखील फोनवरून चर्चा केली. त्यानुसार या गिरण्यावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती केळकर यांनी दिली. आज सर्वात 2 महत्त्वाचे विषय आले. एक, महात्मा फुले मार्केट जे आहे ते खूप जुनं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500च्या वर
गाळेधारक आहेत. भाजीपाला विक्री करणं हा मुख्यतः त्या लोकांचा व्यवसाय आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे रोज मसाल्याची चक्क्या सुरू केल्या की ज्याचा आवाज जो आहे तो आजूबाजूच्या रहिवाशांना देखील एवढा आवाज यायला लागला, कर्कश. त्यांनी तक्रारी केल्या, मार्केटमधल्या लोकांनी तक्रारी केल्या आणि ते मार्केटचे मेंबर नसून देखील त्यांनी दादागिरीने त्या ठिकाणी आपलं बसस्थान मांडलं होतं. आता ह्या ज्या मशीनवर चालणाऱ्या मसाल्याच्या गिरण्या आहेत या बेकायदेशीरपणे आहेत. ध्वनी प्रदूषण सर्वच प्रकारचे ते कुठलेही परवाना नसलेले आहेत. त्याला बंद करायला म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही बंद केली होती, 15 दिवस सील केलं, पुन्हा ते उघडलं. कोणाचे इशारे असतात, कोणाचे दबाव असतो, अधिकारी पण काही पुढे जात नाही आणि याच्यामध्ये आमचे हे सामान्य जे व्यवसाय करणारे जे भाजीपाला विक्रेते आहेत हे त्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रासाने म्हणजे त्यांनी शेवटी निर्णय केला होता की आम्ही ताबडतोब आता हे मार्केटच बंद करतो आणि धरणं धरून बसतो. आता खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे की अधिकाऱ्याला याच्याकरताच तर पगार दिला जातो ना की जे बेकायदेशीर आहे, जे अनधिकृत आहे, जे गैर आहे त्याच्यावर कारवाई केली जाय पाहिजे की लोकांनी कशाला त्यांना तक्रारी करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आजच्या आज मी या विषयाचा सोक्षमोक्षित करण्याचं ठरवलं होतं. इकडे मी अधिकारी आले, त्या संबंधित खात्याचे अधिकारी आले, वरिष्ठ आपल्या ॲडिशनल कमिशनरशी मी बोललो आणि आज किंवा उद्या त्या ठिकाणी पथक जाऊन ते कायमचं सील करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आणि जर नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणचं सगळे मार्केटवासी जे आहेत ते त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करत, धरणं आंदोलन करत तिथे बसल्याशिवाय राहणार नाहीत. कारण का हा आरोग्याचा पण विषय आहे, प्रदूषणाचा पण विषय आहे, बेकायदेशीर आहे, रहिवाशांचा मुख्यतः हा विषय आहे आणि त्यामुळे ती कारवाई होईल असं मला वाटतं. नाही झाली तर आंदोलनाचं हत्यार जे आहे ते त्या ठिकाणी आम्हाला घ्यायला लागेल. मुंबई पश्चिम उपनगरातील भूसंपादन प्रकरणात गंभीर अनियमितता उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान ठाणे महापालिका उपायुक्त उमेश बिरारी यांना तात्काळ निलंबित केले. सुमारे 60 कोटी 30 लाख रुपयांच्या मोबदल्याच्या वाटपात नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई येथील बोरिवलीमधील नोंदणी क्रमांक 455, 456, 457, 457 1 ते 3, 458 व 458 1 ते 10 या भूखंडाच्या भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. मोबदला निश्चित करताना जमिनीच्या बाजारभावाऐवजी सदनिकांच्या विक्री व्यवहाराचा आधार घेत चुकीचे मूल्यांकन करण्यात आले. तसेच संबंधित जमिनी या भारग्रस्त असतानाही आवश्यक वजावट करण्यात आली नसल्याचे समोर आले. विशेष बाब म्हणजे अंतिम निवाड्यात मूळ जमीन मालकाची नावे नोंदवण्याऐवजी केवळ विकासक किंवा कुल मुक्त्याकार यांची नावे नमूद करण्यात आली. यामुळे मूळ मालकाच्या हक्कावर गदा आली. शिवाय कोणतीही स्पष्ट संमती न घेता तब्बल 60 कोटी 30 लाख रुपयांचा मोबदला रक्कम थेट विकासकाला वितरित करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाने वारंवार त्रुटी दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्या निर्देशाचे पालन केले नाही आणि आवश्यक मंजुरीविना सुधारित निवाडा जाहीर करण्यात आल्याचेही आढळले. या सर्व बाबी महाराष्ट्र नागरी सेवा नियमन 1979 मधील नियम 3/1 चे उल्लंघन करणाऱ्या असल्याचे शासनाने नमूद केले. या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अंतर्गत 10 जुलै 2025 रोजी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीत समोर आलेल्या गंभीर अनियमितता आणि प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता शासनाने कठोर भूमिका घेत बिरारी यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय ठाणे जिल्हाधिकारी येथे निश्चित करण्यात आले असून पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आले. तसे या काळात कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आले. प्रत्येक वेळी भत्ता घेताना त्या संदर्भात प्रमाणपत्र देणेही बंधनकारक राहणार आहे. दरम्यान या कारवाईमुळे महसूल आणि वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भूसंपादन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.